श्री स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत की जी व्यक्ती रात्री झोपताना ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणते तर त्या व्यक्तीच्या सोबत काय घडते, झोपण्याआधी अखेरची गोष्ट काय करावी जेणेकरून तुमचं आयुष्य बदलू शकते. जर तुम्ही बेडवर झोपताना ओम नमः शिवाय हा मंत्र जपता तर हे ऐका, कारण तुमच्या आयुष्यात अनंत कालासाठी बदल होऊ शकतो आणि कोणालाही तुमच्या आयुष्याचा हेवा वाटेल. ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र म्हणजे 5 शक्तिशाली अक्षरांचा एक दिव्य संगम आहे. ओम नमः शिवाय हे फक्त उच्चारण नाही तर पंचमहाभूतांचे प्रतीक आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांचे हे प्रतीक आहे. हा मंत्र भगवान शंकरांचा आहे, ज्यांचा संहारक, योगेश्वर, शांततेचा अधिपती आणि कृपाळू असा उल्लेख केला जातो. या मंत्राचा जप केल्याने तुमचं संपूर्ण शरीर, मन, आत्मा शुद्ध होतो. पण जर हा मंत्र तुम्ही झोपण्याआधी जपत असाल तर काय घडतं? या मंत्राचा जप केल्याने काय लाभ होतात हे जाणून घेतल्यानंतर आणि हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर नक्की शेअर करा. शिवकृपा तुमच्या जीवनात तुम्हाला तेजस्वी, यशस्वी आणि समाधानी बनवो. तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आठवणीने, पूर्ण श्रद्धेने ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. तर मंडळी, बेडवर झोपताना किंवा कुठेही झोपताना ओम नमः शिवाय जपल्याने 20 अद्भुत आणि चमत्कारिक आणि अज्ञात परिणाम करणारे काही प्रभावशाली उपाय जाणून घेऊया. नंबर 1. मनाचे शुद्धीकरण आणि शांत झोप. झोपताना ओम नमः शिवाय जपल्यास तुमच्या मनातील सगळ्या चिंता, भीती, राग, द्वेष विरघळून जातात. मन शांत होते आणि तुम्हाला एक गाढ आणि चिंतामुक्त अशी झोप मिळते. शास्त्रात लिहिले आहे, ज्यांची झोप शुद्ध असते त्यांचं आयुष्यही शुभ होतं. नंबर 2. स्वप्नामधून भगवान शिवांचे संकेत मिळतात. शास्त्रात सांगितले आहे की झोपेच्या वेळी मन अर्ध जागृत अवस्थेत असतं. यावेळी केलेला मंत्र जप, विशेषतः ओम नमः शिवाय, तुमचं मन दिव्य तरंगाशी जोडतो. त्यामुळे अनेक वेळा भगवान शंकरांचं स्वप्नात दर्शन, संकेत किंवा संदेश मिळतो. नंबर 3. नकारात्मक शक्तींपासून संरक्षण. रात्र हा काळ अंधकाराचा असतो. यावेळी नकारात्मक ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते. ओम नमः शिवाय जप तुमच्या भोवती एक आध्यात्मिक कवच निर्माण करतो, ज्यामुळे कोणतीही काळी शक्ती किंवा नजर तुमचं नुकसान करू शकत नाही. नंबर 4. कर्मदोष आणि पूर्वजन्मीचे पाप शुद्ध होतात. हा मंत्र केवळ देवाला साकडे घालण्यासाठी नसतो तर आत्म्याला शुद्ध करण्यासाठी असतो. रोज रात्री हा मंत्र जपल्यास जीवनातील अनेक अडचणी ज्या आपल्या कर्मामुळे येतात त्या कमी होतात. आपल्याला मार्ग दिसू लागतात. नंबर 5. शरीरातील ऊर्जेचे चक्र संतुलित करणे. चक्र म्हणजे शरीरातील ऊर्जा केंद्र. ओम नमः शिवाय जप केल्याने विशेषतः थर्ड आय चक्र, ज्याला आज्ञाचक्र म्हणतात, आणि हृदय चक्र हे दोन्ही सक्रिय होतात, ज्यामुळे तुम्हाला अंतर्ज्ञान, शांती आणि सकारात्मकता अनुभवायला मिळते. नंबर 6. मृत पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. शिव हा पितृंचा संरक्षण करता मानला जातो. हा मंत्र रात्री जपल्याने तुमचे पितर प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात अडचणी नष्ट होतात. नंबर 7. झोपेतही मंत्र जप सुरू राहतो, म्हणजे जपाचा द्विगुणित प्रभाव पडतो. शिवतांडव स्तोत्रात असं म्हटले, जे झोपताना जप करतात त्यांचे स्वप्नही जपाचे असते. असं मानलं जातं की जो व्यक्ती झोपण्याआधी ओम नमः शिवाय म्हणतो त्याचा मंत्र झोपेतही सतत सुरू असतो. हे अर्धनिद्रा अवस्थेत म्हणजेच सबकॉन्शियस लेवलवर कार्य करते आणि आयुष्यात शांती, समाधान आणि संपत्ती आणते. नंबर 8. मनोकामना पूर्ण होण्याची सुरुवात. भगवान शिव हे इच्छांचे संहारक आणि पूर्णकर्ता आहेत. रोज रात्री नित्यमंत्र जपामुळे तुमच्या मनातील शुद्ध इच्छा हळूहळू पूर्ण होऊ लागतात
लग्न, नोकरी, आरोग्य, संतान प्राप्ती, अडकलेली कामे मार्गी लागतात. ज्यांचं नशीब सतत पडते, अडथळे येतात, त्यांनी बेडवर झोपताना हा मंत्र जप सुरू केला पाहिजे. शास्त्रानुसार रात्रीची वेळ ही उपासनेसाठी योग्य असते आणि शिवमंत्र नशिबाला चालना देतो. 9. तुमचे आयुष्य सकारात्मक दृष्टीने पुढे जाऊ लागते. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची भीती वाटेनाशी होते. तुम्ही अधिक सक्षम होता. आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण होतो. नंबर 10. स्वप्नातील भविष्य कथन भविष्यदर्शी क्षमता वाढवते. हा एक गूढ परिणाम आहे, परंतु अनेक साधकांच्या अनुभवातून सिद्ध झालेलं आहे की रात्री शिवमंत्र जपणाऱ्यांना अनेक लोकांना स्वप्नातून पुढे काय घडणार आहे याचे संकेत मिळतात. नंबर 11. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. ओम नमः शिवाय हा मंत्र केवळ स्वतःपुरता नसतो. रात्री झोपताना जप केल्याने तुमच्या भोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, जी तुमच्या बेडरूम मधील घरातील वाईट ऊर्जा नष्ट करते. अनेकदा घरात अचानक शांतता जाणवू लागते, वाद कमी होतात आणि घरात देवदत्त प्रसन्नतेची अनुभूती येते. नंबर 12. मस्तिष्कात सकारात्मक विचारांची बीज रोवली जातात. रात्र ही आपल्या मनाच्या स्मृतीसाठी अत्यंत संवेदनशील वेळ असते. यावेळी जपलेले मंत्र आपल्या अंतर्मनात खोलवर रुजतात. ओम नमः शिवाय हा मंत्र विचार, निर्णय क्षमता, आत्मविश्वास आणि आनंद निर्माण करणारा ठरतो. नंबर 13. शिवकृपेने आयुष्यात अकल्पित बदल होतात. हा मंत्र म्हणजे देवाशी थेट संवाद. जेव्हा आपण झोपण्याआधी हा मंत्र जप करतो, तेव्हा आपण भगवंताकडे आपलं रक्षण आणि आशीर्वाद मागतो. बऱ्याच वेळेला अशक्य वाटणारी गोष्ट सहज घडते, जसे की अचानक उत्तम नोकरी मिळणे, कोणत्याही औषधाशिवाय आजारातून बरे होणे, कुणाशीही संबंध पुन्हा जोडणे. नंबर 14. काळाच्या पलीकडचं आध्यात्मिक संरक्षण भगवान शिव हे महाकाल आहेत, म्हणजेच कालाच्या पलीकडे असणारे. झोप हा लघुमृत्यू समजला जातो. या मंत्राच्या जपामुळे हा लघुमृत्यू सुरक्षित आणि शक्तिमान बनतो, जणू काही महाकाल स्वतः तुमचं रक्षण करत आहेत. नंबर 15. आपल्यात आत दडलेली योगशक्ती जागृत होते. शिव हा योगांचा राजा योगेश्वर आहे. त्यांचा रोज रात्री जप करत करत गेल्याने तुमचं अंतर्मन हळूहळू ध्यानस्थितीत जाऊ लागतं, ज्यामुळे तुम्हाला दिवसेंदिवस आत्मबळ, सहनशीलता आणि जागरूकता अनुभवायला मिळते. नंबर 16. ग्रह दोष आणि कुंडलीतील अडथळे दूर होतात. शिवमंत्राचा जप हा अतिशय प्रभावशाली ज्योतिषशास्त्रीय उपाय मानला जातो. विशेषतः रात्री ओम नमः शिवाय जपल्यास त्याचा प्रभाव वाढतो. मंगळ दोष, राहू केतूंचे त्रास, कालसर्प योग यासारख्या गोष्टी कमी होतात. नंबर 17. मुलांच्या भवितव्यासाठी रक्षा कवच तयार होते. जे पालक रात्री मुलांच्या झोपेपूर्वी त्यांच्या शेजारी बसून ओम नमः शिवाय जप करतात, त्यांची मुलं शांत, आज्ञाधारक आणि हुशार बनतात. तसंच त्यांच्या जीवनावर देवांचे विशेष संरक्षण कवच तयार होते. नंबर 18. स्त्रियांसाठी विशेष परिणाम म्हणजे पतीचे आयुष्य आणि प्रगती वाढते. शास्त्रात सांगितले आहे की स्त्रियांच्या संकल्पात प्रचंड शक्ती असते. जर एखादी स्त्री आपल्या पतीसाठी ओम नमः शिवाय जप करून झोपते, तर तिच्या पतीचे आरोग्य समृद्ध आणि यश वृद्धिंगत होते. हा उपाय विशेषतः सौभाग्यवती स्त्रियांनी दररोज करावा. नंबर 19. मृत्यूच्या वेळी शिवनाम स्मरण होण्याची शक्ती मिळते. शिवपुराणात असे म्हटले आहे, जो जन्मभर झोपताना शिवनाम घेईल, त्याच्या मृत्यूच्या क्षणी देखील शिवनाम स्मरण होईल. मृत्यूसमयी शिवनाम घेतल्यास आत्म्याला उत्तम शक्ती मिळते आणि पूर्ण पुनर्जन्म सुलभ व मंगलमय होतो. तुम्हाला मोक्षप्राप्ती होते. नंबर 20. सर्व प्रकारच्या संकटापासून देवतेचा थेट आशीर्वाद मिळतो. हा मंत्र म्हणजे शिवाशी थेट जोडणारा दुवाचा आहे. रोजच्या जीवनातील अपघातात, शत्रूंचा त्रास, कोर्ट कचेरी
आर्थिक नुकसान यासारख्या संकटातून हा एक मंत्र अज्ञात पण अत्यंत प्रभावी संरक्षण कवच बनतो. शेवटी झोपताना आपलं फक्त शरीर झोपत असतं, पण आपलं मन आणि आत्मा मात्र कार्यरत असतो. त्यावेळी जर आपण देवाशी संपर्क केला तर आपलं आयुष्य, नशीब, आरोग्य, नातेसंबंध सर्व काही एक वेगळं वळण घेऊ शकतात. म्हणून आजपासून ठरवा, झोपण्याआधी रोज 11 वेळा किंवा शक्य असल्यास 108 वेळा जप करा. ओम नमः शिवाय मंत्र याचा जप करून शांत मनाने, संपूर्ण श्रद्धाभावाने याचे चमत्कारिक परिणाम अनुभवा. मग बघा आयुष्यात काय बदल घडतात. दिवसभरातील सर्व चिंता विसरून फक्त 5 मिनिट द्या आणि आयुष्य बदला. झोपताना फक्त 11 वेळा म्हणा ओम नमः शिवाय आणि नक्की अनुभव घ्या. तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.